माणसाला शाळेत गेल्यानंतर सांगितलं गेलं पैसा कसा कमवावा, मोठं कसं व्हावं, घर कसं बांधावं, शरीरातील प्रत्येक आजारावर कशी मात करावी, त्याला दुरुस्त कसं करावं, अशा अनेक प्रकारचं ज्ञान दिलं जातं. परंतु त्या शरीराला चालवणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याबद्दल मात्र आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठेतरी अभ्यास करून जाणून घ्यावं लागतं. आणि म्हणून आजचा हा तरुण जो आहे, जो मोठा झाला एका अंगाने, जसं नाण्याला दोन बाजू असतात, शिकला, खूप मोठा झाला, तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, लेक्चर झाला, वकील झाला, सर्व पदावरती तो विराजमान झाला. परंतु आपली ही संस्कृती तो विसरतो का? तर त्याला असं कळतं शिक्षणाने की कुठे या जगामध्ये देव आहे. ज्या देवाबद्दल एवढं सांगितलं जातं, ज्या देवाचे मंदिर आज प्रत्येक गावागावाच्या माध्यमातून मोठी इमारत उभा केल्या जाते, व्यवस्थापक ठेवल्या जातात, कार्यक्रम केल्या जातात, त्या मंदिरामध्ये बसवलेली जी मूर्त आहे ती कुठल्या तरी देवाचं प्रतीक म्हणून प्रतिमा आहे. मात्र अशा या भगवंताला कुणी पाहिलं? ज्या भगवंताला कुणी पाहिलंच नाही त्या भगवंतासाठी एवढा खटाटोप, ते निरर्थक आहे, हा विज्ञानवादी विचार मात्र आपल्या समोर अनेक वेळेला अनेक जणांनी जरी ठेवला असेल, परंतु याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा काही घटना घडून जातात ज्या माध्यमातून पुन्हा एकदा या भरकटलेल्या समाजाला त्या परमेश्वरावरती श्रद्धा ठेवावी लागते. नाही तर निश्चितच त्याची श्रद्धा ती भगवंतावरती वाढत जाते. आपण आज अँड्रॉइड मोबाईल वापरतो, प्रत्येकाच्या खिशामध्ये तो आहे. आपण त्या माध्यमातून बरचसं काही ज्ञानही प्राप्त करतो. असंच एके दिवशी मीही मोबाईल पाहत असताना एक दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी वाचत गेलो आणि एक सुंदर कथा मला पाहायला मिळाली. नवे वास्तविक एक चरित्र ज्यांच्या माध्यमातून एक तरुणांना प्रेरणा मिळावी आणि देव कुठे नाही, सर्वत्र आहे, ती सांगणारी ती एक महत्वपूर्ण कथा मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की मुंबई या ठिकाणी 1941 इसवी सन मध्ये एक व्यक्ती जन्माला आली ज्यांचं नाव डॉक्टर नित्यानंद मांडके. भविष्यामध्ये मोठे डॉक्टर झाले, सर्जन झाले, हृदयरोग तज्ञ झाले. असंख्य लोक, 10,000 लोकांची शस्त्रक्रिया त्यांनी करून त्यांना त्या आजारातून त्यांनी मुक्त केलं. बाळासाहेब ठाकरे सारख्या व्यक्तींचं सुद्धा त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि इतके प्रख्यात झाले की बाहेर देशातून सुद्धा लोक त्यांच्याकडे हृदयाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असत. मग तुम्ही म्हणाल, बाबा हे तुम्ही आम्हाला का सांगता, याचा उपयोग काय? तेच तर तुम्हाला मला पटवून द्यायचं आहे. दिवसामागे दिवस जात होती, स्वप्न डोळ्यात रंगत होती आणि त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्यास होता की जो देव मला माहित नाही, ज्या देवाला मी बघितलं नाही, त्या देवावरती माझी श्रद्धा नाही, परंतु जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सातत्यानं ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांच्या आरोग्याच्या माध्यमातून सेवा करण्याचं कार्य मी हाती घेईल. सुंदर एक हॉस्पिटल मुंबई सारख्या शहरात बांधून ही जनसेवा करेल असा एक व्रत त्यांनी धारण केलं. देवावरती मात्र कदाचित मुळीच श्रद्धा नव्हती. मग एके दिवशी दिल्ली या ठिकाणाहून फोन आला आणि त्यांना बोलवण्यात आलं की आपण जे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे त्याचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळावी. त्यांनी वेळ दिली. जसं आजच्याही सभेला ज्यांच्या प्रार्थनीय उपस्थितीची गरज आपल्याला भासली होती, अडचणीमुळे येऊ शकले नाही, तसं दिल्लीला जाण्यासाठी निघाले. ड्रायव्हरनी त्यांना एअरपोर्ट वरती सोडलं. ज्या फ्लाईटनं जायचं होतं ती फ्लाईट रद्द झाली. विचार करतात आता दिल्लीला जायचं आहे, महत्वाचा विषय आहे, गेलं पाहिजे, त्या माध्यमातून अनेक गरिबांचं भलं होईल. मात्र फ्लाईट रद्द झाली. काय करावं?
पुन्हा विचार केला, ड्रायव्हरला बोलून द्यावं. तोपर्यंत ड्रायव्हरही निघून गेला. आता स्वतःच ठरवलं आपणच स्वतः गाडीचं चालक व्हावं, स्वतः गाडीची ड्रायव्हिंग करावी आणि दिल्लीच्या दिशेने ते नित्यानंद मांडके नावाचे जे काही डॉक्टर आहेत निघाले. बराचसा प्रवास चालू झाला. आकाशामध्ये अचानक मेघ दाटून आले. विजांचा कडकडाट होऊ लागला. मुसळधार पाऊस पाहता पाहता वर्षवू लागला आणि जिकडे तिकडे पाऊस पाऊस पाऊसच. मुसळधार धारा जणू काही पडतायत. रस्ता सापडेना. अशा वेळेला लक्षात आलं बराचसा वेळ आपण प्रवास करून चुकीच्या रस्त्यावरती निघालेलो आहोत. प्रवास बराच दूरपर्यंत झाला पण रस्ता चुकला. त्या ठिकाणी मलाही वाटतं की आपणही कधी कधी चुकीच्या रस्त्याने प्रवास करत असतो आणि म्हणून जे साध्य आहे आपलं, जिथे आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मात्र भगवंतांनीच हा प्रसंग जणू घडून आणला असेल. आता मध्यरात्र झाली होती. विजांचा कडकडाट चालूच होता. पाऊसही धो पडत होता. अशा वेळेला आधाराची गरज इतक्या मोठ्या डॉक्टरांना जाणवली आणि विचार करतायत कुठेतरी आपण आता रात्रभर निवांत विसावा घेण्यासाठी जागा शोधली पाहिजे. रोडच्या बाजूला गाडी लावली. आजूबाजूला पाहताय चमकदारी वीज. कुठेतरी एका बाजूला झोपडी आणि त्या झोपडीमध्ये कुणीतरी आहे याची जाणीव करून देते. गाडीचा दरवाजा उघडला. झोपडीच्या दारापर्यंत पोहोचले. कसलं दार. ताटवा उघडला. आतमध्ये गेले आणि घरामध्ये एक महिला आपल्या मुलाला पाळण्यामध्ये टाकून देवाच्या समोर हात जोडून देवाला प्रार्थना करत होती. डोळ्यात अश्रू होते. रडत होती आणि त्या देवासमोर एकच गाराणं करत होती की माझ्या बाळाचं भलं कर. डॉक्टरांना नवल वाटलं. इतका पाऊस पडतोय. पृथ्वी जणू जलमय झालेली आहे आणि अशा वातावरणामध्ये ही स्त्री एका निर्जीव अशा पाषाणापुढे उभी राहून देवाची प्रार्थना करते. राहुलं गेलं नाही. विचारलं आई आपण त्या देवाला काय मागताय जो देव या जगात नाहीच. त्या देवाला आपण हात जोडून प्रार्थना करून काय सांगू इच्छितात. तो काय भलं करणार आहे. त्यावेळेला त्या आईने आता आलेल्या त्या डॉक्टरांशी बोलायला सुरुवात केली. तिला याची मुळीच कल्पना नव्हती की हे ते जगप्रख्यात डॉक्टर आहेत नित्यानंद मांडके, ज्यांच्या नावाचा उल्लेख अनेक वेळेला या माझ्या मुलाला त्या आईला वाटत होतं मी जेव्हा जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जात त्यावेळेला डॉक्टर सांगत की या पूर्ण या भारतामध्ये एकच असे डॉक्टर आहेत जे आपल्या मुलाचा जो आजार आहे दुरुस्त करू शकतात, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे शक्य नाही. आणि भगवंताने नियतीने बघा कसं घडवून आणलं होतं. ती आई देवापुढे प्रार्थना करते की देवा कसा प्रसंग आहे बघडा. एकुलता एक मुलगा पाळण्यामध्ये आहे, त्यालाही असा आजार. परिस्थिती अशी गरीब कसं शक्य आहे. देवा आता तूच वाचव बा माझ्या मुलाला. डोळ्यात अश्रू येत होते. डोळे पाणावले होते. हात प्रार्थनेसाठी पुन्हा पुन्हा देवासमोर जोडल्या जात होत्या. डॉक्टरांनी विचारलं नेमकं काय झालं काय. त्यावेळेला त्या आईने आपला हुंदका आवरला आणि त्या डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली हा माझा बाळ आणि याच्या हृदयाला कुठला तरी आजार झालेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि तो आजार बरा करण्याची ताकद मुंबईमध्ये असणारे एक डॉक्टर आहेत म्हणे खूप मोठे, परंतु त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी लाखो रुपये लागतात आणि माझी परिस्थिती असं. कोण वाचवणार मग माझ्या मुलाला. म्हणून ज्याचं कोणीच नसतं त्याचा देव असतो. म्हणून या देवासमोर देवाला हात जोडून प्रार्थना करते देवा राग बा माझ्या मुलाचा आता रक्षण करणारा तूच आहेस. आणि म्हणून पुन्हा पुन्हा डोळ्यात अश्रू आणून हात जोडून रडणारी आई त्या देवाला प्रार्थना करत होती. हे वाक्य त्या डॉक्टरांनी ऐकता क्षणी पायाखालची जमीन सरकली. आजपर्यंत त्या देवाचं अस्तित्व कधीच मानलं नाही. त्या देवाने बघा नियतीने कसा प्रसंग माझ्या जीवनात आणलेला आहे असं त्या डॉक्टरांना वाटत होतं.
हा योगायोग कसा काय शक्य आहे? माझी फ्लाईट चुकावी, स्वतः मी ड्रायव्हिंग करावी आणि रस्ता चुकावा, याच झोपडीपर्यंत येऊन पोहोचावं, हा इतका योगायोग कसा काय होऊ शकतो? डॉक्टरांचा विचार एका क्षणार्धात बदलला. लक्षात आलं, हाच तर तो देव आहे, हीच ती शक्ती आहे जो अंतःकरणापासून अनन्यतेने जो कोणी देवाला शरण जाऊन काही मागत असतो ना, त्याची पूर्तता करण्याची ताकद जी आहे ना, ते याच शक्तीमध्ये आहे आणि त्यालाच लोक देव असं म्हणतात. त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं, आई, ज्या डॉक्टरांचा पुन्हा पुन्हा तुम्ही उल्लेख करताय तो मीच आहे. आता काही काळजी करू नका. सकाळ झाली, स्वतःच्याच गाडीत त्या मुलाला नेण्यात आलं, शस्त्रक्रिया झाली, मुलगा बरा झाला. सांगायचं तात्पर्य या माध्यमातून एकच आहे की या जगामध्ये विज्ञान जेवढं सत्य आहे ना, तेवढाच सत्य भगवंत आणि धर्म सुद्धा आहे. फक्त कमी पडते ती आपली साधना, ती आपली उपासना, ती आपली भक्ती. आणि म्हणून ही भक्ती, साधना, उपासना आपली वाढवण्याचं कार्य मंदिर करत असतं आणि त्या मंदिराच्या माध्यमातून हा विचार नेहमी आपल्याला संतांच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून, पोथीच्या माध्यमातून दिला जात असतो. आणि म्हणून मंदिराचा आणि मंदिराचा वर्धापन दिन हा करण्याचा अत्यंत गरजेचा आहे, महत्वाचं आहे. असे अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञांनी फार सुंदर एका ठिकाणी सांगितलं, ज्या ठिकाणी आपण पापाचं प्रायचित्त करण्यासाठी जात असतो ती जागा म्हणजे मंदिर. जे पाप कर्म आपल्याकडून केल्या जातात, चुकीची कर्म होतात, जिथे जाऊन फेडल्या जातात, ती जागा म्हणजे मंदिर. स्वामी म्हणतात, अन्यत्र केलेली क्रिया ही वाराणसी या ठिकाणी जाऊन फेडल्या जाते, परंतु वाराणसी मध्ये केलेलं जे काही पाप आहे, इतरत्र केलेलं पाप फेडण्याची जागा वाराणसी सांगितली, मग वाराणसी मध्येच येऊन केलेलं पाप कुठे फेडाल? याविषयी अजून एका ठिकाणी असं पाहायला मिळतं की अन्य क्षेत्रे कृतम कर्म पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतम कर्म वज्रलेपो भविष्यती. अन्य ठिकाणी केलेलं कर्म हे पुण्यक्षेत्र म्हणजे मंदिराच्या पावन अशा भूमीमध्ये जाऊन त्या पापाचं प्रायचित्त केलं जातं. देवाच्या चरणावरती डोकं ठेवून अश्रू गाळून केलेल्या पापाबद्दल क्षमा याचना केली जाते. परंतु मंदिरातच बसून जर आपण पाप करत असलो तर ती कुठे फेडावी? म्हणून मायबापो, या मंदिराच्या ठिकाणी आपण आल्यानंतर निश्चितच त्या भगवंताच्याच नामचिंतनामध्ये आपला वेळ व्यतीत करणं हे तितकंच महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि पुन्हा पुन्हा या मंदिराच्या परिसरातच नाही, या मंदिराच्या सहवासात येऊन आपण आपल्या जीवनाचा सुद्धा विकास करून घ्याल, हीच एक सदिच्छा या ठिकाणी ठेवतो आणि माझ्या विचारांना थांबवतो. दंडवत प्रणाम. दंडवत.